देगलूर बिलोली विधानसभेचे लोकप्रिय आमदार जितेश अंतापूरकर यांनी नागपूर येथील अधिवेशनात विविध प्रश्नांचा भडीमार करत असून मतदारसंघात बिबट्याच्या दहशतीने जनता भयभीत झाली असून बिबट्याला तात्काळ जेरबंद करावे आणि वन विभाग आणि वीज वितरण कंपनीला ताकीद देऊन दिवसा वीज चालू करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। सध्या नागपूर या ठिकाणी राज्य सरकारचे हिवाळी अधिवेशन सुरू असून देगलूर बिलोली मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी विविध प्रश्न अधिवेशनात गाजवत आहेत। सध्या प्रत्येकाच्या तोंडावर असलेला शब्द म्हणजेच बिबट्याची दहशत। या संदर्भात आमदार अंतापूरकर यांनी अधिवेशनात म्हणाले की देगलूर बिलोली मतदारसंघासह नांदेड जिल्ह्यात बिबट्याच्या वास्तवामुळे मोठी खळबळ माजत असून बिबट्यामुळे रात्री तर सोडा दिवसा सुद्धा शेतावर शेतकऱ्याला जाणे कठीण झाले आहे। परंतु नाईलाजास्तव महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या ढिसाळ नियोजनामुळे रात्रीला शेतकऱ्यांना शेतीवर जावे लागते। मंडळ दिवसाला भारनियमन करून रात्रीला वीज चालू ठेवत आहे, त्यामुळे शेतीला पाणी देण्यासाठी जीवावर उधार होऊन शेतकऱ्याला शेतीवर जावे लागते। यामुळे अशा घटनेच्या प्रकारामध्ये वाढ झालेली दिसून येते। दुसरी बाब म्हणजे वन विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे वन्यजीव नागरी वस्तीत वावरताना दिसून येत आहेत। त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले। राज्यात अनेक ठिकाणी नागरी वस्तीवर जाऊन बिबट्याने वाघाने गावात लहान मुलं, वयोवृद्ध, महिलांना भक्ष्य केले। या सर्व प्रकरणाची गंभीर दखल घेऊन शासनाने वन विभागाला आदेश देऊन बिबट्याला जेरबंद करावे, तसेच महाराष्ट्र वीज वितरण कंपनीला दिवसाची लोडशेडिंग थांबवून रात्रीला लोडशेडिंग करावे अशी संबंधितांना ताकीद देण्यात यावी अशी मागणी वजा विनंती अध्यक्ष महोदयांकडे केली आहे। जितेश अंतापूरकर अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातील देगलूर जितेश अंतापूरकर अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातील देगलूर व बिलोली या तालुक्यासह संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये बिबट्याच्या वास्तव्यामुळे खळबळ निर्माण झालेली आहे। बिबट्या तसेच हिंस्र व वन्य शावपदांच्या भीतीमुळे दिवसा सुद्धा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी शेतावर जाणं अवघड झालेले आहे। महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या ढिसाळ नियोजनामुळे दिवसा लोडशेडिंग व रात्री वीज चालू ठेवत असल्याने शेतीला पाणी देण्यासाठी जीवावर उधार होऊन रात्री बेरात्री शेतकऱ्यांना शेतावर जावे लागत आहे। वन विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे बिबट्या तसेच अन्य वन्यजीव सर्रास नागरी वस्त्यांमध्ये वावरताना आढळून येत आहे। सर्वसामान्य नागरिकांमध्ये कमालीचं दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। राज्यात अनेक ठिकाणी वाघ आणि बिबट्या यांनी नागरी वस्ती शिरून पाळीव जनावरांचं नव्हे तर लहान मुले, अबाल, वयोवृद्ध नागरिकांना भक्ष्य केल्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे। या सर्व गंभीर घटनांनी शासनाने तात्काळ दखल घेऊन बिबट्यांना तात्काळ जेरबंद करण्याचे वन विभागाला आदेश देणं, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिवसाची लोडशेडिंग बंद करण्याची ताकीद देण्यात यावी, यासाठी मी हा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या द्वारे हा मुद्दा या ठिकाणी मांडून विनंती करत आहे। धन्यवाद। प्रतिनिधी दाताराव इंगळे, NTV न्यूज मराठी, बिलोली, नांदेड।